म्हणजे मी स्ट्रगलर असताना मी एकदा पृथ्वी थिएटरला सत्यदेव दुबेंचं गाठ नावाचं नाटक बघायला गेलो होतो आणि त्यामध्ये मी पहिल्यांदा रसिका ओकला पाहिलं होतं. ओके. रसिका ओक जोशी, जोशी. गिरीशची हां, बायको. हां, हां. तर तिने इतकं भन्नाट काम केलं होतं, ती बापरे! सुपर्ब होती. मग मी ते नाटक झाल्यानंतर पृथ्वी थिएटरला ग्रीन रूम शोधत मग मी तिला जाऊन भेटलो होतो. मी म्हणलं, "तुम्ही फार जबरदस्त काम केलं." नंतर रसिका बरोबर 2-3 चित्रपटात मी काम केलं. आमची मैत्री चांगली झाली. पण मी आवर्जून हे सांगतो, मला आवडलं तर मी निश्चितपणे त्या माणसांना मी अजूनही चित्रपट आवडला, काही आवडलं की मी स्वतःहून फोन करून, भेटून, फोन नाही उचलला तर मेसेज करून सांगतो. किंवा जेव्हा आपल्याला एखादा चांगला नटी दिसते, त्यावेळी आपण त्यांचं नाव कुठेतरी सुचवतो, "अरे खूप छान ॲक्टर आहे." कारण आपण बघितलेलं असतं. बरोबर. हां, तुम्ही बघितलेलं नसताना कुणाचं तरी नाव सुचवणं हे तसं चुकीचंच आहे ना. तुम्हाला जर कामच माहीत नाही, ह्याने काय केलंय किंवा हिने काय केलं, त्याचं नाव कसं सुचवणार? तर आपण बघितल्याशिवाय सुचवत नाही. नाही, बरोबर. बऱ्याच जणांना असं वाटतं, की आता हा आपल्या गावचा आहे, हा आपल्या परिसरातला आहे, हा आपल्या अजून ह्याच्यातला आहे, म्हणून ह्याने आपल्याला काहीतरी चान्स द्यावा, असं वाटणारी ही मंडळी असतात. बरोबर. पण आपल्यालाच ती माहीत नसतात ना, काम म्हणून काय केलंय ते. तर त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही एखाद्याचं काम बघता, जेव्हा तुम्हाला ते आवडतं आणि आताही बघ ना तू बऱ्याच कलावंतांना नवीन सिनेमे किंवा नवीन नाटकांमध्ये खूप तरुण कलावंत येतात. आहेत. हो. त्याचं कारण काय मग ते असे झालेत का? त्यांना कोणीतरी सुचवलेलं असतं. कुणीतरी जेव्हा बघतं एखाद्याचं चांगलं काम, तेव्हा न राहवून सुचवतं. आणि ही अत्यंत चालत आलेली परंपरा आहे आपल्याकडे. त्यामुळे मला असं वाटतं, की हा सापेक्ष अनुभव म्हणजे कुणी कुणाचं नसतं वगैरे हे तर जगाच्या बाबतीतलाच नियम आहे. म्हणजे ते त्याची फार वेगळी लाईन होईल. म्हणजे ती युनिव्हर्सल ट्रूथ आहे, की तुम्ही एकटेच येता आणि एकटेच जाता. तुमचं कुणीच नसतं. हे एक वेळ ठीक आहे. पण इथे जेव्हा तुम्ही कार्यरत असता, त्यावेळी तुम्हाला जसं चांगलं म्हणणारी मंडळी असतात, तसं वाईट म्हणणारी पण मंडळी असणारच. कारण बघ नाण्याला 2 बाजू असतात. एक कधी ही असते, कधी ती असते. फक्त एवढंच आहे, की मला नेहमी असं वाटतं, की एखाद्याविषयी मी जर कधी काही ऐकलं, तर मी त्या सांगणाऱ्यावर कधीही विश्वास ठेवू नये, असं माझं स्पष्ट मत आहे. मी जेव्हा त्या व्यक्तीला अनुभवेन, त्यावेळी मी ठरवलं पाहिजे. बरोबर. नाहीतर मी हलक्या कानाचा नाही का होणार. म्हणजे तो सांगणारा इतका कसा इम्पॅक्ट टाकू शकतो ऐकणाऱ्यावर, असं मला नेहमी पडलेलं कोडं असतं. मला जर कुणाविषयी कुणी सांगितलं, की तो फार भंगार आहे हां असं, तर मी ऐकतो. मी त्याच्यावर रिॲक्ट होत नाही. म्हणतो अच्छा, बरं. पण मी जेव्हा पर्सनली त्या व्यक्तीचा अनुभव घेतो, तेव्हा मी ठरवतो हा चांगला आहे की वाईट आहे. आणि ते मी माझ्या वागण्यात त्याच्याबरोबर जे असतं तसं येतं. तर ही फार साधी गोष्ट आहे. मी कुणाचं ऐकून नाही ठरवू शकत. कारण देवाने जसे मला कान दिले, तसे डोळे पण दिलेले आहेत बरं का. तसं मला तोंड पण दिलेलं आहे. तर मला भेटता आलं पाहिजे, मला बोलता आलं पाहिजे, मला बघता आलं पाहिजे. मग मी ठरवलं पाहिजे. आपल्याकडे दंतकथा खूप तयार होतात, त्यामुळे माणसांविषयी बऱ्या वाईट गोष्टी तयार होतात. जेवढं तुम्ही यशस्वी होत जातात, तेवढ्या दंतकथा तयार होत जातात. आणि त्या खोडायला तुम्ही कुठे जाणार? ज्या झाडाला गोड फळं येतात, त्यालाच लोकं दगडं मारतात. बरोबर. एका शायरांनी ते म्हणलेलं आहे ना, की म्हणजे लोक त्याच्याविषयी खूप वाईट बोलतात, म्हणजे हा मनुष्य चांगला असणार. अशी एक शायरी आहे त्यांची. तर तशा पद्धतीचं मला वाटतं ते. तर मी नेहमी असं म्हणतो, की आपण अनुभवावं आणि मग मांडावं. निश्चित. मी असं ऐकलंय तुमच्याविषयी, की फारुख शेख यांनी सुद्धा एकदा तुम्हाला म्हटलेलं, "तू फिर दिखा. दिखना नहीं चाहिए तू फिर से." तो हो, काय किस्सा होता तो? मी तेव्हा स्ट्रगलर असताना विविध कामं शोधत हिंडायचो आणि मग त्यात काय व्हायचं, की प्रोडक्शन मॅनेजर काही परिचयाचे व्हायचे. मग शेखर पाटील म्हणून आमचा एक मित्र आहे. तो तेव्हा चमत्कार नावाच्या सीरियलचा प्रोडक्शन मॅनेजर होता. मग एक दिवस त्याने बोलवलं, एपिसोडचं काम आहे म्हटलं ऐका आणि तेव्हा एक एपिसोडला काम मिळणं म्हणजे आपल्याला आणि मी गेलो पर्वणी आणि असायची हं. एक काम मिळालं काम मिळणं म्हणजेच आपला महिना निघणं असं होतं निघणार. ना तेव्हा.
मग ते चमत्कारच्या मी मालिकेत करत होतो. तर फारुख शेखान बरोबर आणि जावेद खान दोघं जण होते आणि दोघांबरोबर माझा सीन होता. मग तो सीन बोलता बोलता त्यांनी एक ॲडिशन घेतली आणि मग मी पण एक ॲडिशन घेतली आणि असे मग 3-4 ॲडिशन आमच्या फारुख शेख सरांच्या, जावेद खान, मी असं ॲडिशन घेऊन ते इम्प्रोव्हाइज करू लागलो. हं. एका टप्प्यावर दिग्दर्शक अनंत महादेवन होते. ते मॉनिटरवर ते म्हणाले, "अरे तेरा जितना है उतना करना रे," असं ते मला ओरडले. तर मी एकदम कोमेजून गेलो. कारण तेव्हा आपल्याला आपण नवीन. नवीन हां. असतो आणि मला वाईट वाटलं. मग मी आपलं जे वाक्य आहेत त्यावर मग फारुख शेख म्हणाले, "अरे वो अच्छा कर रहा है ना आनंद, करने देना उसको." असं तसं वगैरे करून मग तो एक मग ते फारुख शेख मला म्हणाले, की "तू जाते वक्त मुझे मिलना तेरा खत्म होने के बाद." तर खतम काय सीन झाल्यावरच खतम होतं आणि एकच सीन होता. मग सीन झाला आणि मग मी आपलं ते माझं पैसे घेतले. मग मी फारुख लगेच शेख पैसे मिळायचे हो. असे झाल्यानंतर? म्हणून तर करायचं ना ते, नाहीतर कशाला. मग ते तिथे मी गेलो, फारुख शेख सरांना भेटलो. तर ते म्हणाले, "थिएटर से है?" मी म्हणलं, "हाँ सर." "तो यहाँ क्यों कर रहा है?" तर मी म्हणलं, "सर ऐसा-ऐसा है, मैं स्ट्रगलर हूँ, फिर वो महीने का खर्चा निकालना पड़ता है, ये वो। खाने-पीने का भी इधर कुछ नहीं मेरा।" म्हटले, "भूखा रहे, तू एक्टर अच्छा है तो अच्छी जगह काम कर ना, ऐसे क्यों करता है? दोबारा इधर दिखना नहीं, खाली पेट रहे, जब तक अच्छा काम ना मिले, जब तक इंतजार करना." ठीक आहे. त्यानंतर कट टू 3 महिन्यानंतर पुन्हा मी चमत्कारमध्ये त्यांना दिसलो गर्दीमध्ये. मग त्यांनी माझ्याकडे बघितलं. म्हटलं, "सर 3 महीना हो गया." मग हसायला लागले. म्हणले तर ती काय असतं, की आपल्याला त्या काळात ती गरज असते बघ. आणि आपण चांगले नट आहोत हे धडपडत सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी करतच राहतो ना आपण स्ट्रगलर असताना. बघ स्ट्रगल हा कुठपर्यंत असतो, की तू चांगला नट आहे, चांगला नट आहे, चांगला नट आहे. मग एकदा कळलं, की हां, हा बरा नट आहे. ह्याला आपण काही भूमिका देऊ शकतो आणि मग त्यात सातत्य येऊ लागलं, की ते तुम्हाला यश मिळालं. बरोबर. पण यश मिळणं हे जरी सोपं असलं एखाद्या चांगल्या कलावंताला, तरी सुद्धा त्यामध्ये सातत्य ठेवणं ही खूप अवघड गोष्ट असते आणि ते सातत्य ठेवण्यासाठी मग नट खूप धडपडू लागतो. आणि जो चांगला अभिनेता आहे किंवा अभिनेत्री आहे, ते यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतात. आणि म्हणून मूठभर नटच आपल्याला माहीत असतात. बरोबर. अगदी खूप ढिगभरांनी जरी काम केलेलं असलं, तरी ते सगळे आपल्याला माहीत माहीत नसतात. नसतं. मूठभर माहीत असतात, कारण त्यांनी त्या यशामध्ये खूप सातत्य ठेवलेलं असतं. त्यांनी खूप धडपड केलेली असते. मला एक विचारायचंय म्हणजे बऱ्याच जणांना कदाचित आता माहिती असेल इतक्या मुलाखतींमधनं, की विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर अभिनय म्हणजे आत्ताच्या काळात किंवा तेव्हा पण म्हणत असतील, "वेडा आहेस का? एवढं विज्ञान शाखेची पदवी घेतलीस आणि तुला अभिनयच करायचा तू कशाला एवढे पैसे घालवले आणि कशाला एवढं शिकलास?" असं तुम्हाला कधी ऐकायला मिळालं घरातनं म्हणा किंवा कसं नाही, कुणाकडनं? आमच्या परिसरात मुळात कलेच्या क्षेत्राला तेव्हा तसं व्हॅल्यू नव्हतंच. हं. कारण कलावंत म्हणजे मी फक्त विज्ञानाचा पदवीधर नाहीये. मी तुम्ही 2 ड्रामा पदव्या पण एकत्र केलेल्या आहेत. हं. मी बॅचलर ऑफ सायन्स आणि बॅचलर ऑफ ड्रामॅटिक्स ड्रामॅटिक्स. अशा 2 पदव्या एकत्र शिकलेलो आहे. फक्त दोघांचीही परीक्षा विद्यापीठाच्या नियमानुसार एकाच एकाच वर्षी वर्षी देता नाही देता येत येत. नाही. म्हणून मी 93 साली ची परीक्षा दिली आणि 94 साली बॅचलर ऑफ ड्रामॅटिक्स आणि बिड्राममध्ये मी मेरिट फर्स्ट थ्रू आउट होतो. ओह! तर त्यामुळे पण तेव्हा तसं होतंच, कारण गावाकडे लोक म्हणायचे, आमदार निवासात मी जेव्हा असायचो, तेव्हा गावाकडचे लोक आले, की "अरे काय करतो तू?" "मी नाटकाचं काम करतो." "नाही, नाही, पोटासाठी काय करतो?" असं एक त्यामुळे हे पोटासाठी करतात हे ह्यावर तेव्हा आणि तेव्हा कसा विश्वास विश्वास नव्हता, बसेल? विश्वास नव्हता. ते काय क्षेत्र असतं असं ते तेवढं तेव्हा प्रसिद्ध पण नव्हतं. तेव्हा झाडीपट्टीची नाटकं वगैरे तिथं होत असतील ना गावागावांमध्ये ती जी त्या नाही, पद्धतीची? मराठवाडा हा वेगळा आहे भौगोलिक प्रांत. हां, मराठवाड्याचे वेगळे जिल्हे आहेत. हं, मराठवाड्यात झाडीपट्टी अशी कल्पना नाहीये. हं. झाडीपट्टी हा रंगमंच विदर्भामध्ये आहे. पण ऐकून पण तर मी लोकांना माहित नव्हतं? ऐक, आता मी हं, तुला या निमित्ताने तुला आणि ज्यांना माहीत नाही त्यांना 2 भौगोलिक फरक सांगतो, की
मराठवाडा हा एक वेगळा भौगोलिक प्रदेश आहे. त्याच्या शेजारी एक खानदेश नावाचा परिसर आहे आणि त्याला जोडून विदर्भ आहे. विदर्भामध्ये 4 जिल्हे आहेत. त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा. तर ह्या 4 जिल्ह्यांमध्ये मिळून जो रंगमंच होतो त्याचा कालखंड असतो दिवाळीपासून ते होळीपर्यंत, म्हणजे काल संपला असेल तो परवा. तर 4 महिने तिथे नाटकं होतात स्थानिक. त्या मंचाला झाडीपट्टी रंगमंच असं म्हणतात. आणि तो का म्हणतात झाडीपट्टी रंगमंच? तो तिथे ती झाडीपट्टी आहे त्या परिसराला, त्या 4 जिल्ह्यांच्या त्या परिसराला झाडीपट्टी म्हणतात. आणि दुसरं कसं आहे की तिथे जेव्हा खरीपाचा हंगाम होतो त्यावेळी तो जेव्हा पिकं काढली जातात त्यावेळी तो रंगमंच सुरू होतो आणि होळीपर्यंत तो चालतो.